देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अकोला तालुक्यातील कुरणखेड येथे धागा शौर्य का राखी अभियान उत्साहात पार पडलं। रक्षाबंधनाच्या निमित्तानं सैनिकांसाठी राख्या आणि प्रेमभावनेची पत्रे पाठवण्यात आली। रक्षाबंधनच्या पवित्र सणानिमित्त देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना राखी पाठवत कुरणखेड येथे धागा शौर्य का राखी अभियान राबवण्यात आलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिकारक वीर भगतसिंग यांच्या प्रतिमांचं पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केलं। सामाजिक कार्यकर्त्या नूतनताई हरीश पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक कैलाश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, ग्रामीण पत्रकार संघ अकोला तालुका अध्यक्ष संजय तायडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कुलस्वामिनी चंडिकादेवी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नूतनताई पिंपळे यांना राखी बांधून अभियानाचा संदेश दिला। तर कुरणखेड येथील महिला बचत गटांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत सैनिक बांधवांसाठी राख्या आणि प्रेमभावनेची पत्रेही दिली। या अभियानाचा उद्देश स्पष्ट करताना मुख्य आयोजक सामाजिक कार्यकर्ते योगेश विजयकर यांनी सांगितलं की देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सैनिकांप्रती समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। कार्यक्रमाचे संचालन सपना तळोकार यांनी केलं, तर पत्रकार संतोष चक्रनारायण यांनी आभार मानले। या अभियानाला वीर भगतसिंग आपत्कालीन शोध आणि बचाव पथक, कुलस्वामिनी चंडिकादेवी इंग्लिश स्कूल तसंच कुरणखेड येथील महिला बचत गटांचे सहकार्य लाभलं। सैनिकांच्या हातावर बांधली जाणारी प्रत्येक राखी हा केवळ धागा नाहीये, तर त्याग, शौर्य आणि देशसेवेप्रती कृतज्ञतेची भावना आहे। हाच संदेश देत कुरणखेड येथे धागा शौर्य का राखी अभियान उत्साहात पार पडलं। आज जो हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे, खरंच आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन की यासाठी की सदरचा उपक्रम हा खरंच प्रेरणादायी आणि येणाऱ्या युवकांसाठी आणि सीमेवर आपल्या जे रक्षण करणारे आहेत, अहोरात्र आपल्या जीवा प्राणांची आहुती देण्यासाठी जे तयार आहेत अशा सैनिकांप्रती असलेला हा उपक्रम खरंच आपण प्रेरणादायी आणि समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल खरंच आयोजकांचे खूप अभिनंदन। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.